लॉर्ड, देवाच्या नावाला धन्यवाद देते. देवाने मला आठवड्याभर सांभाळले म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगते. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर परमेश्वराची इच्छा काय आहे हे समजून घ्या. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 17वे वचन. प्रेज द लॉर्ड, देवाच्या नावाला धन्यवाद देते. देवाने मला आठवड्याभर सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगते. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येऊ, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. लूक याचा 18वा अध्याय 42 वचन. प्रेज द लॉर्ड, देवाच्या नावाला धन्यवाद देते. देवाने मला आठवड्याभर सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगते. तू आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. नीतिस्तोत्र याचा 3वा अध्याय 9वे वचन. प्रेज लॉर्ड, देवाने मला आठवड्याभर सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगते. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे मुलं म्हणतील. मत्ते 5:9. आपलं बायबल आपण घेऊया आपल्या हातामध्ये. किती लोकांनी बायबल आणलेले आहेत? प्लीज आपलं बायबल घ्या. म्हणा, माझ्या जीवनामध्ये जे सर्व उत्तम आहे, हे सर्व उत्तम आहे, या पवित्र शास्त्राद्वारे आहे. या पवित्र शास्त्राद्वारे माझ्या जीवनामध्ये सर्वातून मौल्यवान गोष्ट हे पवित्र शास्त्र आहे. हे पवित्र शास्त्र आहे. मला याच्याबरोबर सहभागिता ठेवायची आहे. आमेन. चा विषय खूप महत्वाचा आहे आणि माझा विश्वास आहे का जे वचन प्रभूने आज दिलेलं आहे, जे इथं बसलेत, इवन जे मला टीव्हीवर पाहतायत, देवाचा आत्मा आज तुमच्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय या संदर्भात आहे की स्वतःला प्रभूच्या हातामध्ये द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लिहून घेऊ शकता आजचा विषय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जो विषय प्रभूने दिला की स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये द्या. का? कारण देवाला तुमचं काहीतरी करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, मी पुन्हा सांगतो, आजचा विषय या प्रमाणे आहे का परमेश्वर म्हणतो स्वतःला माझ्या हातामध्ये द्या, म्हणजे प्रभूच्या हातामध्ये द्या. आणि जर परमेश्वर आम्हाला त्याच्या हातात घेऊ इच्छितो तर देवाची काहीतरी उत्तम योजना आहे. देवाला काहीतरी आमच्या जीवनामध्ये करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अनेकदा असं पाहायला मिळतं आणि अनेक लोकांचं जीवन या प्रकारे का आपण स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करतो. आणि ज्यावेळेस आपण स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करतो, अनेकदा आम्हाला दिसतं, आम्हाला पाहायला मिळतं का मी इतरांपेक्षा कमी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, कदाचित कुटुंबामध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, मित्रपरिवारामध्ये असेल किंवा सहभागितेमध्ये असेल, अनेकदा इतरांना पाहून असं वाटतं का प्रभू मी खूप कमी आहे, मी खूप मागे आहे परमेश्वर, मी कोणत्याच गोष्टीमध्ये पुढे नाहीये. पण आज देवाचा आत्मा आम्हाशी बोलत आहे की तुला माझ्या हातामध्ये स्वतःला द्यायचं, जेणेकरून जो तू सर्वातून मागे आहे, जो तू एक निराश आहे, एक उदास आहे, जो तुझ्यामध्ये चंचलपणा नाहीये, मला तुझं स्वरूप बदलायचं. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत कळतंय सर्वांना? अनेकदा स्वतः आपण इतरांशी काय करतो? तुलना करतो. आणि मग तुलना केल्यानंतर दुसऱ्यांची उन्नती आणि आपली उदासीनता आपल्याला अधिक मागे घेऊन चालते. प्रत्येक गोष्टीमध्ये, लहानपणापासून पाहिलं तर अभ्यासामध्ये काही जण खूप पुढे असतात. आपण पण अभ्यास करतो, पण आपल्याला दिसतं की मी किती पण केलं तर मी तिथंच आहे, मी काही पुढे जात नाही. दुसरी गोष्ट आपण पाहतो, एखाद्यामध्ये गुणवत्ता असते, टॅलेंट असतं, कौशल्य असतं, आपण पण काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला वाटतं की प्रभू माझ्यापेक्षा 2 लोक पुढंच आहे, माझ्यामध्ये कोणतीच गुणवत्ता, टॅलेंट नाही. किंवा तिसरी गोष्ट आपण पाहू शकतो, एखादा खूप चंट व्यक्ती असतो, म्हणजे ऍक्टिव्ह असतो, आणि आपण पाहतो की प्रभू मी किती पण ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतो, पण मला दिसतं का माझ्यामध्ये मंदसपणा आहे. एखादा व्यक्ती खूप म्हणजे लोकांचं मन धरणं, लोकांशी बोलणं, रिलेशनशिप बिल्ड करणं, पण कधी कधी आपल्याला दिसतं का माझ्यामध्ये एक शायनेस म्हणजे एक निराशेचा आत्मा आहे. म्हणजे मी प्रयत्न करतो पुढे जाण्याचा, चांगलं करण्याचा, पण प्रत्येक वेळेस मला असं दिसतं की मी सर्वांहून मागे आहे. प्रेज गॉड. नोकरीच्या बाबतीतही तसंच आहे. अनेकदा प्रामाणिकपणे आपले प्रयत्न असतात आणि आपल्याला दिसतात की ज्यांना आपल्या भविष्याची काही काळजी नाही त्यांना सहज जॉब भेटून जातो, ते सहज पुढे निघून जातात. आणि आपण एवढी मशागत करतो, एवढं पळतं तरी कळतं की मी कुठे मागेच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? आजचा विषय समजून घ्या का प्रभू आम्हाशी काय बोलतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मागे आहोत. सुख समाधानामध्ये पण आम्ही बघतो का आम्ही परमेश्वराचं भय धरतो, देवाच्या भयात आम्ही वाढतो,
पण तरी पण असं दिसतं का जगाचेच लोक जगी गोष्टीमध्ये खूप आनंद करतात, त्यांचे मागण्या इच्छा पूर्ण होतात. आम्ही त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आहोत, आम्ही काही पुढे जात नाही. आणि म्हणून या सर्व स्थितीमध्ये आमचं मन निराश होऊन जातं. किंवा धार्मिकतेबद्दल जरी आपण बोललं तर आम्हाला पण वाटतं की मी पण चांगली प्रार्थना करावी, मी पण चांगली आराधना करावी, मी पण संदेश सांगावा, मी पण देवासाठी काहीतरी करावं. पण त्यामध्ये पण आम्हाला दिसतं की मी काहीतरी वेगळं करणार आहे देवाच्या गौरवासाठी, पण मला दिसतं की एक दुसरा कोणी येतो तो माझ्यापेक्षा अधिक चांगलं करून जातो. पण मला दिसतं की मी नेहमीच मागच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं या ठिकाणी. पण देव म्हणतो की मला तुझं अस्तित्व बदलायचं, येस येस. मला तुझं स्वरूप बदलायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये जर तू स्वतःला माझ्या हातामध्ये देशील तर मी तुझं जीवनाचं रंगरूप बदलून टाकल. मग तुझं व्यक्तिगत जीवन असेल, ज्या कुटुंबात तुला स्थान नसेल, तुझं ऑफिस असेल का ज्या ठिकाणी तुला शून्य मैल ऐकतात, किंवा तुझ्या आध्यात्मिक जीवनातलं जे चर्च असेल किंवा सहभागिता असेल का तिथे तुझं काही वर्चस्व नसेल, पण ते म्हणतो का एकदा का तू स्वतःला माझ्या हातामध्ये दिलं तर मी तुझं स्वरूप बदलून टाकल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आम्हाला सर्वसामान्यापासून एक्स्ट्राऑर्डिनरी माणूस बनवू शकतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, परमेश्वर आम्हाला एका सर्वसामान्य माणसापासून एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणूस आम्हाला बनवू शकतो. म्हणून आपण स्वतःला देवाच्या हातात देणं खूप गरजेचं आहे. आणि प्रभूंनी हा संदेश जो दिला तर त्याच्या मागे उद्देश एकच आहे की त्याला आपल्या लेकरांशी बोलायचं. कारण तो तुमच्या जीवनातल्या प्रगती पाहून खुश नाहीये. तो म्हणतो का ज्या स्तरावर तू आहे या स्तरावर तू नसावा, पण मी तुला पुढच्या स्तरावर न्यावं ही माझी इच्छा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण आपण कोणाची लेकर आहोत? देवाचे. कोणते आई वडील आपल्या लेकरांना खालच्या स्तराला पाहताना आवडतं? त्यांना नाही. त्यांना नेहमी वाटतं की माझं लेकरू कसं पुढे जाईल, माझं लेकरू कसं पुढे जाईल. मग त्याच प्रकारे त्या पित्या परमेश्वराला पण हेच वाटतं की माझं लेकरू कसं पुढे जाईल. त्यासाठी त्या लेकरांनी स्वतःला माझ्या हातामध्ये दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून व्यक्तिगत जीवन असेल, तुमचा अभ्यास असेल, तुमचा जॉब असेल, तुमच्यामध्ये अजून निराशमय गोष्टी असतील, जर स्वतःला आपण देवाच्या हातात दिलं तर परमेश्वर आमचं काहीतरी उत्तम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही, पण देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वतःला प्रभूच्या हातामध्ये द्यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल या प्रकारे सांगतं का आपण या जगामध्ये अस्तित्वात येण्या अगोदर परमेश्वराने आम्हा सर्वांना त्याच्यामध्ये अस्तित्वात आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग परमेश्वर जर एखादी गोष्ट बनवतो तर ती साधी नसती, त्याच्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी असतात की ज्या अलौकिक असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी आपल्याला कोणी बनवलंय? देवाने. असं लिहिलंय योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 10वं वचन. तो जगात होता व जग त्याच्याकडून निर्माण झाले. ओके, बस. काय लिहिलं या ठिकाणी? तो जगात होता हा, व जग त्याच्याकडून निर्माण झाले. म्हणजे आपण सर्व कोणातून निर्माण झालो? देवापासून. इथं बसलेला प्रत्येक जण, तो स्टेजवर असो किंवा नसो, किंवा प्रभू मध्ये जरी नसला, त्या प्रत्येकात निर्माण करता कोण आहे? देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग देव जर एखादी गोष्ट बनवतो तर ती अशीच बनवत नाही, ती साधी बनवत नाही, त्या गोष्टीमध्ये काहीतरी अलौकिकपणा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं की जसं आदमाने पाप केलं आणि देवाने जे बनवलं होतं ते त्यांनी भ्रष्ट केलं, आणि म्हणून ती भ्रष्टता आमच्यामध्ये वाहती. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का पुन्हा एकदा तू स्वतःला जर माझ्या हातामध्ये दिलं तर मी तुला पुन्हा नवीनतेने बनवल, आणि असं बनवल की तुझं जीवनाचं स्वरूप बदलून जाईल. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस देव एखादी गोष्ट बनवतो ती अप्रतिम बनवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती प्रशंसेस पात्र असती, ती डोक्यावर घेऊन बसणारी असती, कारण त्याबद्दल एक नवीन आकर्षण आमच्या मनामध्ये असतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःला कोणाच्या हातामध्ये द्या? देवाच्या. देवाच्या हातात द्या. जर आम्ही पवित्र शास्त्र पाहिलं तर शिष्य एक खूप चांगलं उदाहरण आमच्या समोर आहे. योहान आणि बाकीचे शिष्य जर आम्ही पाहिले तर हे सर्वसामान्य लोक होते. कुणी जाकात घेणारं होतं, कुणी मासे पकडणारं होतं, कुणी सर्वसामान्य व्यवसाय करणारं होतं. व्यक्तिगत जीवन एवढं काही चांगलं नव्हतं किंवा एवढे ते व्यक्तिगत धार्मिक पण नव्हते, आणि विशेष त्यांची जगामध्ये किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांमध्ये काही खूप चांगली ओळख नव्हती. पण बायबल आम्हाला सांगतं की ज्या वेळेस या लोकांनी स्वतःला प्रभूच्या हातामध्ये दिलं, देवाने यांची ओळख बदलून टाकली आणि अशी ओळख निर्माण केली का जे लोक त्यांना त्यांच्या गावात ओळखत नव्हते, आज सर्व जग या सर्वांना ओळखतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? येस. शिष्य एक टाइम होता की गावात पण त्यांना कदाचित कुणी ओळखत नव्हतं. नसेल, पण ज्यावेळेस शिष्य स्वतःला देवाच्या हातात सोपवतात तर परमेश्वर यांची ओळख पूर्ण जगात प्रसिद्ध करून टाकतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी विचार पण केला नसेल का आमचा तो निर्णय. त्यावेळेस कदाचित कुणी आपलं काम बंद केलं, कुणी आपला वेळ कुटुंबिक वेळ सोडला आणि प्रभूच्या मागे मागे पळाले. त्यांना वाटलं असेल का आम्ही काय करतोय, पण येणारा समय सांगतो का त्यांनी जेव्हा स्वतःला प्रभूच्या हातामध्ये दिलं, देवाने त्यांचं जीवन बदलून टाकलं.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज देवाची इच्छा का प्लीज स्वतःला प्रभूच्या हातामध्ये द्या, कारण देव तुमचं काहीतरी अलौकिक करणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते व्यक्तिगत का नाही असाना, जॉब बद्दल का नाही असाना, अभ्यासाबद्दल का नाही असाना, सेवेक बद्दल का नाही असाना, जर तुम्ही स्वतःला देवाच्या हातात सादर करता तर परमेश्वर तुमचं काहीतरी अलौकिक गोष्टी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं शिष्यांबद्दल सदुकी परुषी लोकांचं मत चांगलं नव्हतं. येशू अलौकिक काम करत होता, चमत्कार करत होता, एखादा प्रश्न विचारला तर असा उत्तर द्यायचा का शास्त्री परुषी लोक पण दंग राहायचे, पण ते पाहायचे का शिष्य जे आहेत त्यांच्यात एवढा प्रभाव दिसत नाही, त्यांच्यात एवढा प्रभाव दिसत नाही. कधी असं दिसत पण नाही का चला येशू बरोबर चर्चा चालली, एखादा शिष्य मध्येच उभा राहतो आणि डायनेमिकली उत्तर देतो, कधी असं नाही असं आहे, कधीच दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना, प्रभू येशू आणि शिष्य ग्रुप आहे, एक काय आहे ग्रुप आहे. पण हा ग्रुप जो आहे हा सर्वत्र सारखा नाही पळत, हा एकतर्फे पळतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण याला पळवणारा कोण आहे? देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याला चालवणारा येशू आहे, पण येशू सारखा डायनेमिक कोणीच याच्यात दिसत नाही. येस. आणि लोकांचं परीक्षण असतं. लोकांचं काय असतं? परीक्षण असतं. ते पाहायचे की येशू तर एवढे अलौकिक कार्य करतो, येशू एवढे चमत्कार करतो, येशूचं बोलणं पहा, येशूचं वागणं पहा, येशूमध्ये किती वचन आहेत, येशूकडे किती ज्ञान आहेत, पण या शिष्यांमध्ये आम्हाला काहीच गोष्टी दिसत नाही. आणि तो म्हणतो, म्हणजे लोकांचं असं मत होतं सदुकी परीक्षांचं का हा तर प्रभूची सेवा करतो, हा प्रभूचं काम करतो, पण ह्याच्या हातामध्ये जे लोक आहेत ना, आम्हाला नाही वाटत का ते त्या पात्रच आहे का यांच्या जरी देवाचं कार्य पुढे जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? शिष्यांबद्दल लोकांचं मत वेगळं होतं. ते चेक करायची त्यांना. कोणाला? शिष्यांना. आणि कधीच शिष्य वाचनामध्ये परफेक्ट दिसत नाही. आपण काढू या ठिकाणी मार्क 7वा अध्याय 2ऱ्या वचनापासून आपण वाचू. सर्व आणि काढू. त्यांनी पाहिले की एक मिनिट, मार्क 7वा अध्याय 2ऱ्या वचनापासून आपण वाचू. हा. आणि त्यांनी पाहिले की त्यांच्या शिष्यातील कित्येकांनी आपली भाकर अशुद्ध हातांनी म्हणजे न धुतलेल्या हातांनी खाल्ली. कारण परुषी व सर्व यहुदी आपल्या वडिलांचा संप्रदाय धरीत असून हात नीट धुतल्या वाचून खात नाहीत, आणि बाजारातून आल्यावर ते स्नान केल्या वाचून खात नाहीत, आणि प्याले व घागरी व तांब्याची भांडे यांचे धुणे व असे पुष्कळ इतर नियम आहेत ते पाळणे त्यांनी अंगीकारले आहे. आणि परुषांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले की तुझे शिष्य वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे का चालत नाहीत, आणि ते आपली भाकर अशुद्ध हाताने का खातात? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण बोलतोय? शास्त्री आणि परुषे. कोणाशी बोलतात? येशूशी. कोणाबद्दल बोलतात? शिष्यांबद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा या ठिकाणी काय लिहिलंय की सदुकी परुषी नेहमी टपून बसलेत, तू तर एवढं काम करतो, पण तुझ्याबरोबर जे संगती आहेत ना, ते वडिलांचा जो संप्रदाय म्हणजे त्यांची जी शिकवण आहे, ती शिकवण तुझ्या शिष्यांमध्ये आम्हाला दिसत नाही. ते हात धुत नाहीत आणि तसंच काय खातात? अन्न खातात. म्हणजे या ठिकाणी सदुकी परुषी लोकांना असं म्हणायचं का तुझ्याबरोबर जे शिष्य आहेत ना, ते त्या पात्रतेच नाहीये का त्यांनी प्रभूचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस. कोण बोलतोय? सदुकी परुषी. ते चेक करतात कोणाचं जीवन? शिष्यांचं जीवन. ते म्हणतात की नाही तुमच्यात पात्रता नाहीये, कारण तुम्हाला वडिलांचा संप्रदाय काय म्हणजे काय? वडिलांचा संप्रदाय म्हणजे काय? एक शिकवण असते घरामधली काय असती? एक शिकवण असते, आणि ती शिकवण तुमच्यात दिसत नाही. जे आपले वडील लोक मानतात की हात धुतले पाहिजे, पाय धुतले पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी विधी केल्या पाहिजेत, पण तुझ्या शिष्यांमध्ये आम्हाला दिसत नाही. तो चांगुलपणा त्यांच्यामध्ये दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर या भाषेतून आम्हाला बोलतो की शिष्यांचं जीवन ज्या प्रकारे पाहिजे होतं ते दिसत नव्हतं, आणि लोक त्यांच्या जीवनाद्वारे इम्प्रेस नव्हते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी देखील हे शिष्य कोणाच्या हातामध्ये? येशूच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. कळतंय? लोकांचं मत वेगळं आहे. कोणाबद्दल? शिष्यांबद्दल. पण बायबल सांगतं का शिष्यांनी स्वतःला कोणाच्या हातात दिलंय? येशूच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित सदुकी परुषी लोकांना त्यावेळेस शिष्यांचं महत्व पटत नव्हतं, त्यांच्या हिशोबाने सर्वसामान्य लोक होते, पण परमेश्वर आम्हाला दाखवून देतो की ज्या शिष्यांनी आपलं जीवन देवाच्या हातात दिलं त्या परमेश्वराने यांचं भांडवल केलं आणि असं जीवन तयार केलं का आज ते शिष्य आम्हासाठी प्रेरणा बनलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस. ते गावंढळ होते. कसे होते? गावंढळ होते. बोलण्यामध्ये सुशिक्षित नव्हते, अल्लड होते, पण त्यांनी स्वतःला प्रभूच्या हातामध्ये दिल्याद्वारे देवाने असं कार्य केलं का आज ते शिष्य आम्हासाठी मार्ग बनलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते शिष्य या पवित्र शास्त्राद्वारे आज आम्हाशी बोलत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य लोकांना सदुकी परुषी लोक मान देत नव्हते,
पण या ठिकाणी परमेश्वराने जे वचन मला प्रगट केले, तर त्याद्वारे परमेश्वर असं सांगतो की ज्या शिष्य लोकांना मान देत नव्हते, परमेश्वराने त्या शिष्यांना या सदुकी परुषी लोकांपेक्षा अति पुढे घेऊन गेला आणि त्यांच्याद्वारे देवाचं राज्य आणि कार्य अधिक वाढवलं. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण पवित्र शास्त्राचा अभ्यास जास्त लोक कोणते करायचे? सदुकी परुष आणि याजक लोक. हे लोक देवाच्या सेवेसाठी पुढे होते आणि त्यांना वाटत होतं की तुझे शिष्य काय नाही करणार, तुझे शिष्य काय नाही करणार, त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहेत. पण परमेश्वर दाखवून देतो की तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता आणि यांना गावंढळ, यांना गावठी तुम्ही समजता, पण हेच लोक तुमच्यापेक्षा पुढे जाणार आहेत. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कशा प्रकारे? तर पुन्हा एक लग्नाचा एक चमत्कार आपण पाहणार आहोत की परमेश्वर तिथं काय केलं. योहान हा दाखला का सांगतो, याच्यातलं रहस्य काय? पुन्हा या ठिकाणी योहान शुभवर्तमान 2रा अध्याय काढलं सर्वांनी? ओके, लक्ष द्या. या ठिकाणी पुन्हा आपण लग्नात केलेला चमत्कार पाहणार आहोत. आता हे शुभवर्तमान कुणी लिहिलंय? योहानाने. कुणी लिहिलंय? योहानाने. आपण वाचतो का 4 शुभवर्तमानापैकी योहानाचं एक शुभवर्तमान आहे. पण जर याचा आपण खूप बारीकाईने अभ्यास केला तर आम्हाला कळतं का सर्वातून शेवटी जे शुभवर्तमान लिहिण्यात आलं ते कोणतं लिहिण्यात आलं? योहानाचं. कोणाचं? योहानाचं. बायबलमध्ये त्याला 4थं स्थान आहे. पण जर आम्ही स्टडी केला तर आम्हाला कळतं योहान सगळ्यातून जास्त वर्ष जगला, तो नैसर्गिक मृत्यू मेला आणि त्यांनी सगळ्यातून शेवटी हे शुभवर्तमान काय केलंय? लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्या प्रकारे येशूच्या वेळेस शिष्यांवर लोक बोट ठेवायचे. कोणांवर? शिष्यांवर. कोणासमोर? येशू समोर. येशू समोर. कोणासमोर? येशू समोर. तर तेच लोक येशू गेल्यानंतर शिष्यांवर बोट नसतील ठेवत का? ठेवत कारण असते. सेवा कार्य कोण करतंय? शिष्य करतायत. येशू गेल्यानंतर प्रभूचं काम, प्रभूची सेवा हे शिष्य लोक करतात. पण लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा समाचार, अरे त्या पात्रतेचे नाहीयेत, हे वडिलाचा संप्रदाय पाळत नाहीयेत, हे अयोग्य आहेत, यांची सेवा तुम्ही मान्य करू नका, हे जे काम करतात ते अयोग्य आहे. पण योहान या शुभवर्तमानाद्वारे काहीतरी सांगतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो का योहानने जे शुभवर्तमान लिहिलं त्यांनी पाहिलं का सध्या कंडिशन काय चालली, सध्या कंडिशन काय काय चालली, आणि मला लोकांना उत्तर द्यायचं का आमच्या परमेश्वराने आमच्याबद्दल काय केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय कळतोय का इथपर्यंत? एक पिक्चर बनवलाय मी, समजतोय का? येशू गेलाय, आता शिष्य आहेत, आता कोण आहेत? शिष्य आहेत. शिष्य सेवा पुढे करतायत. पण जसा विरोध येशूच्या समय होता, नंतर पण शिष्यांचा काय चालू असेल? विरोध चालू असेल का? प्लीज तुम्ही नका सांगू, तुम्हाला नाही माहित पवित्र शास्त्र काय, आम्हाला माहिती तुम्ही कशी आहेत. पण योहान या शुभवर्तमानाद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता योहानांनी एक चमत्काराचं वर्णन केलं का प्रभू येशू ख्रिस्तानी एका लग्नामध्ये द्राक्षरस काय केला? तयार केला. पण या ठिकाणी त्यांनी विशेष गोष्टींचा उल्लेख केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी चमत्कार लिहिला का प्रभू येशूनी काना गावामध्ये लग्नामध्ये काय केला? एक चमत्कार केला. सहज लिहू शकला असता का प्रभू येशू लग्नामध्ये गेला, त्या ठिकाणी द्राक्षरस संपला, मग प्रभूने द्राक्षरस केला. पण बायबल सांगतं योहानाने प्रत्येक गोष्ट बारकाईने लिहिली. कशी लिहिली? बारकाईने लिहिली. कारण त्याच्यातून त्याला काहीतरी उत्तर द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे शुभवर्तमान मंडळीला जाणार आहे, कोणतरी चर्चला जाणार आहे, तिथं वाद चाललाय, तुम्हाला सेवा जमत नाही, तुम्हाला हे जमत नाही, पण योहान या शुभवर्तमानाद्वारे लोकांना काहीतरी उत्तर देतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान 2रा अध्याय 5वं वचन. त्याची आई चाकरांना म्हणाली, जे काही तो तुम्हा सांगेल ते करा. पुढं तेथे यहुद्यांच्या शुद्ध करण्याच्या रीतीप्रमाणे पाण्याच्या 6 दगडी कुंड्या ठेवल्या होत्या. त्या 2-2 किंवा 3-3 मन पाणी मावणाऱ्या अशा होत्या. येशूने त्यांना म्हटले, कुंड्या पाण्याने भरा. तेव्हा त्यांनी त्या तोंडोतोंड भरल्या. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातून ते काढून जेवण कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. मग पाण्याचा झालेला द्राक्षरस जेवण कारभाऱ्याने चाकला आणि तो कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा जेवण कारभाराने वराला बोलावले आणि त्याला म्हटले, प्रत्येक मनुष्य चांगला द्राक्षरस पहिल्याने वाढतो आणि लोक पुष्कळसा प्याल्यावर तो निरस द्राक्षरस वाढतो. प्रेज द लॉर्ड. ऐकलं सर्वांनी? पुष्कळ वेळेस ऐकलं, 3 आठवड्यापासून तेच चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण एक गोष्ट परमेश्वर मनात टाकत होता योहानाबद्दल. योहानाने एक गोष्टीवर खूप जोर दिला. कोणता? का द्राक्षरस कशाचा बनला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी योहानाने एक गोष्टीवर खूप जोर दिला. बारकाईने लिहिलं का द्राक्षरस कशाचा बनला, आणि कशाचा बनवला द्राक्षरस? पाण्याचा. फक्त पाण्याचा नाही, कोणत्या पानाचा? प्रेज द लॉर्ड. कोण बोललं?
हातपाय धुण्याचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा रीड करा ब्रदर, सेम वचन ते. यहुद्यांच्या शुद्ध करण्याच्या रीतीप्रमाणे पाण्याच्या 6 दगडी कुंड्या ठेवल्या प्रेज द होत्या. लॉर्ड. योहान जोर देतोय कशावर? दगडी कुंड्यांवर. Yes, yes. दगडी कुंड्या घराच्या बाहेर असतात. येस, दगडी कुंड्या कुठं असतात? घराच्या बाहेर. आणि ते पाणी कशासाठी यूज करतात? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते पाणी हातपाय धुण्यासाठी बाहेर ठेवतात, म्हणजे ते पाणी पिण्याच्या पण लायकीचं नाही. नाही. पण तो या ठिकाणी सांगतो, जे पाणी तुम्ही हातपाय धुण्यासाठी वापरतात त्याच प्रभूनी त्या पाण्याचा द्राक्षरस केला आणि तुम्ही पिले आणि तुम्हाला कळलं पण नाही का माझ्या प्रभूने तुमच्या बरोबर काय केलं. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जे पाणी तुम्ही तुच्छ लेखता, ज्या पाण्याचा तुमच्या मेजवर कोणतं भागी पण नाहीये, जे पाणी फक्त तुमच्या पायावर आणि हातावर वापरण्यात येऊन फेकण्यात येतं, त्याच प्रभूंनी त्या पाण्याच्या हातामध्ये घेतलं, त्याचा द्राक्षरस बांधला आणि तुम्ही म्हणता का खूप चवदार द्राक्षरस आहे, असा द्राक्षरस प्यायला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? योहान काय उत्तर देतो? तुम्ही शुद्धीकरणाबद्दल बोलता, पण माझ्या प्रभूंनी जे हातपाय धुतात ना, जे पाणी तुम्ही वापरता ना हातपाय धुण्यासाठी, तेच तुम्हाला द्राक्षरस बनवून पाजलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी? Yes, yes. म्हणजे प्रभूला असं म्हणायचं या ठिकाणी का ज्या प्रकारे ते पाणी जे शुद्ध नव्हतं, कसं नव्हतं? शुद्ध नव्हतं. शुद्ध नव्हतं, ते पिण्याच्या पण लायकीचं नव्हतं, पण ज्या वेळेस ते पाणी माझ्या प्रभूच्या हातामध्ये पडलं, माझ्या प्रभूने असा द्राक्षरस बनवला का तुमच्या लक्षात पण आलं नाही का माझ्या प्रभूने काय केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या पाण्याप्रमाणेच जसं तुम्ही त्या पाण्याला एक दुय्यम स्थान देता किंवा शेवटचं स्थान देता, आज तुम्ही पण आम्हाला तुच्छ लेखता. तुम्हाला पण वाटतं का आम्ही शिष्य काही कामाचे नाहीत, आम्ही येशूच्या बरोबर राहण्याच्या लायकीचे नाहीयेत, पण लक्षात ठेवा, जसं त्या प्रभूने त्या पाण्याचा द्राक्षरस केला, तोच परमेश्वर आमच्यामध्ये काहीतरी अलौकिक करणार आहे. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी काय योहान जोर देतो या गोष्टीवर? का शिष्यांचा मान नव्हता, शिष्यांना कोणी मोजत नव्हतं, पण तो म्हणतो का ज्या प्रभूने त्या पाण्याला रंग असतो का? नाही. प्रभूने पाण्याला रंग दिला. पाण्याला चव असती का? नाही. प्रभूने पाण्याला चव दिली आणि ते पाणी तर बाहेर ठेवलं. कुठे ठेवलं? बाहेर. बाहेर ठेवलं. पण नंतर तेच पाणी प्रत्येकाच्या प्यालामध्ये, कशामध्ये? प्याल्यामध्ये. प्याल्यामध्ये, आणि तेच पाणी कुठं? प्रत्येकाच्या तोंडामध्ये. तोंडामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या पाण्याला स्थान नव्हतं, तेच पाणी त्यांच्या आतमध्ये राज्य करू लागलं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या सदुकी पुरुषांना कोणी मोजत नव्हतं. तो म्हणतो, अरे पहा, आम्हाला प्रभूच्या हातामध्ये दिल्यानंतर त्याच परमेश्वरने आमचा द्राक्षरस तयार केलाय. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आम्हाला मोजत नाही, पण त्या देवाने आमच्यामध्ये काहीतरी करून ठेवलेलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्या पाण्याप्रमाणे आम्हाला ख्रिस्ताच्या हातामध्ये पडणं खूप गरजेचं आहे. येस येस. कदाचित त्या पाण्याप्रमाणे आमचं पण स्थान घराच्या बाहेर असेल. कुठं असेल? घराच्या ते बाहेर. कुंड कुठं भरायचे? बाहेर. त्या पाण्याला व्हॅल्यू होती का? नाही. नाही. साधं पाणी, त्याला कुणी मोजत नव्हतं. Yes. त्याच्यावर काही कव्हरिंग नव्हती. साधं पाणी, पण देवाने त्या पाण्याचं स्थान असं बनलं का ते बाहेरून बरोबर मेजवरच आलं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज प्रभूची इच्छा आहे का तुमचं पण कोणतं व्हॅल्यू नसेल, तुम्हाला कोणी मोजत नसेल, तुमच्यामध्ये कोणतंच टॅलेंट नसेल, तुमच्यामध्ये कोणतीच अलौकिक गोष्टी नसतील, आणि तुम्हाला नेहमी वाटतं की मी महाग आहे, मी महाग आहे, मी महाग आहे, पण मागच्याला पुढं कसं करायचं प्रभू चांगल्या प्रकारे माहिती. येस. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःला देवाच्या हातात द्या. स्वतःला कोणाच्या हातात द्या? देवाच्या. कारण देव असा अलौकिक कार्य करणार की आम्हाला कळणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. पुन्हा सांगतो, शिष्य जर सुताराचा पूर तुम्ही वाचलं, त्याच्यामध्ये लिहिलंय का पेत्राचं कॅरेक्टर असं भयानक होतं का ज्यावेळेस तो जाकात भरायला जायचा आणि लोक घाबरायचे. का? कारण पेत्र आला म्हणजे भांडणं होणार. पेत्र आला म्हणजे भांडणं होणार. भांडणं होणार, कारण त्यांना कर भरावा लागायचा. आणि पेत्र एवढा भांडकुदळ होता का तो सहज कर भरत नव्हता. खूप नावं द्यायचा, खूप शिव्या द्यायचा, आणि मग तिथं बसायचा कशावर? काउंटरवर जाकात घेण्यासाठी. पण ह्याच परमेश्वराने त्याचं जीवन काय केलं? बदलून टाकलं. प्रेज द लॉर्ड. मत्तय स्वतः कर घ्यायचा, लोक त्याला तुच्छ लेखायचे. का? कारण कोणाची चाकरी करतो? रोमी लोकांची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ह्याच मत्ताचं शुभ वर्तमान प्रभूने आमच्या समोर आणून ठेवलं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही स्वतःला प्रभूच्या हातामध्ये दिलं, तर ज्या प्रकारे प्रभू त्या पाण्याचा द्राक्षरस करतो, तोच परमेश्वर आम्हाला एक नवीन स्वरूप देऊन टाकल. येस. आमच्या जीवनामध्ये चव उत्पन्न करून टाकल. आमचं स्वरूप, आमचा रंग तो बदलून टाकल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज स्वतःला कोणाच्या हातामध्ये द्या? देवाच्या. देव काहीतरी आमचं करणार. येस येस. बायबल सांगतं, एक जन्मदा आंधळा व्यक्ती होता, आणि ज्यास तो ख्रिस्ताला भेटतो, ख्रिस्त काय करतो? मातीवर काय करतो? थुकतो. मातीवर काय करतो? थुंकतो. आणि ती माती घेऊन चिखल करून कशाला लेपतो? डोळ्यावर. माती कुठं असती? खाली असते. आपण पायाने तुडवतो. कशाने Yes. तुडवतो? पायाने. त्या पाण्याचं, त्या मातीचं काही स्थान नाही आपल्या जीवनामध्ये. आपण Yes. तिला नेहमी पायाखाली तोडतो. पण ज्यावेळेस ती माती प्रभूच्या हातामध्ये गेली, त्या मातीचे प्रभूने असे डोळे बनवले का आज पण माणूस डोळे बनवू शकत नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कळतंय का? माती तोडवली जाती,
माती काय केली जाती? तुडवली जाते. पण ज्यावेळेस ती प्रभूच्या हातामध्ये गेली, देवाने अशी अलौकिक गोष्ट बनवली की ती मातीने पण विचार केला नाही की मी असं पण बनवू शकते. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? तिची एक मर्यादा आहे, पण जस देवाच्या हातात तुम्ही पडता, देव तुमच्या मर्यादेच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज देवाच्या हातामध्ये जा. तुम्हाला माहित नाही तुमच्यामध्ये काय, तुम्हाला माहित नाही तुम्ही कितपर्यंत चालणार, पण ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या हातामध्ये स्वतःला देऊन टाकणार, देव शिष्यांप्रमाणे तुमचं अस्तित्व बदलून टाकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेकडे काठी होती. मोशेकडे काय होती? काठी होती. नेहमी घेऊन फिरायचा. पण ज्यावेळेस देवाचं दर्शन त्याला झालं, प्रभू म्हणला काठी खाली टाक, आणि काठीचा काय बांधला? साप बनला. साप बांधला. ज्यावेळेस तो मिस्रातून बाहेर पडला, मोठं समुद्र होतं, प्रभू म्हणतो की आपली काठी उभा कर, समुद्र दुभागला गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्याकडे काठी आहे, पण काठीचं महत्व त्याला नाही. पण ज्या दिवशी तो प्रभूला भेटायला आपली काठी घेऊन गेला, त्याला कळलं का माझ्या काठीमध्ये काय ठेवलंय. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज स्वतःला कोणाच्या हातात द्या? देवाच्या हातामध्ये. म्हणजे तुम्ही देवाच्या हातामध्ये पडणार, परमेश्वर तुमच्या प्रत्येक गोष्टीला असं करणार की त्याची कल्पना पण तुम्ही करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? तुम्ही उत्तम असताल, देव तुम्हाला सर्वोत्तम बनवल. येस येस. यस. आपण कसे असू? उत्तम असू, पण देव कसं करणार? सर्वोत्तम. सर्वोत्तम करणार. आपण चांगले असू, देव आपल्याला सुपरनॅचरल करून टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण टॅलेंटेड असू, देव आपल्याला जिनियस करून टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्लीज स्वतःला देवाच्या हातात द्या. जो कोणी प्रभूच्या हातात पडल, परमेश्वराचं उत्तम करणार. स्वतःच जर काही करायला गेलं तर किती दिवस टिकल माहित नाही, पण जर आपण देवाच्या हातामध्ये पडतो तर शिष्यांचं जे प्रभूने केलं तोच परमेश्वर आमचं काहीतरी वेगळं करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या हिशोबाने आमचे प्लॅनिंग छोटे असतील, आम्ही इथपर्यंतच विचार करतो, आपण खिशात असणाऱ्या पैशाप्रमाणेच विचार करतो, पण जर देवाच्या दृष्टिकोने आम्ही विचार करू लागलो तर आपण खूप पुढच्या पातळीला जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शिष्य कोणाच्या हातात गेले? देवाच्या. आणि जे सदुकी परुषी त्यांना मोजत नव्हते, त्यांना पण त्यांचा काय करावं लागलं? येणाऱ्या दिवसात मान करावा लागला की खरंच तुमच्याकडे काहीतरी अलौकिक कार्य आहे. आणि नंतर येणाऱ्या दिवसात पुष्कळ जे यहुदी लोक होते ते सर्व ख्रिस्ती होऊ लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? अवघड चाललंय वचन. समजतंय ना? वाद असायचा. काय असायचा? एक वाद असायचा. ख्रिस्ती म्हणजे येशूच्या मागे चालणारे शिष्यांना काय म्हणायचे? ख्रिस्ती. आणि यहुदी लोक यांची टक्कर चालायची नेहमी. कशाहून? वचनाहून. पण येणाऱ्या दिवसात यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यांना कळलं की जरी आमच्या समोर हे मासे विकणारे होते, सर्वसामान्य करणारे होते, हे भांडणं करणारे होते, पण ख्रिस्तामध्ये राहिल्यामुळं यांच्यामध्ये काहीतरी अलौकिक कार्य प्रभूंनी केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टार्टिंगला फक्त येशू चमत्कार करायचा आणि शिष्यांचं काम काय व्हायचं? फक्त संगती राहायचं. काय राहायचं? संगती राहायचं. संगती राहायचं. आणि त्या संगतचा असर पडला. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणत असतील कोणाला घेऊन फिरतोय, हे सगळे असे आहेत. तो म्हणत होता असू द्या, थोडा वेळ त्यांची भूमिका फक्त पाहायची, पण येणाऱ्या दिवसात ते वेगळ्या भूमिकेमध्ये येणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज कोणाच्या हातामध्ये या? देवाच्या. देवाच्या हातामध्ये या. सुरुवातीला शिष्य काही नव्हते करत, त्यांचं काम फक्त एकच होतं. काय करायचं? येशूच्या फक्त संगती राहायचं. फक्त मागं पुढं फिरायचं. प्रोत्साहन देणारे तर कमीच होते, अर्धून जास्त भीतीच टाकणारे होते थोमासारखे. पण तरी पण येशू त्यांना काय करत होता? घेऊन जात होता. आज काही उपयोगाचे नाहीयेत. तुम्ही त्यांना नावं ठेवता, तुम्ही त्यांना ब्लेम करता, पण हे शिष्य माझा कारभार पुढे घेऊन चालणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? यस. ते शिष्यांनी सुवार्ता पूर्ण विश्वात पसरून टाकली. 12 होते. किती होते? 12 होते. त्याच्यामधून पण एक निसटला, पण देवाचं काम थांबलं का? त्या शिष्यांनी पूर्ण जग बदलून टाकलं आणि आज ख्रिस्ताचा प्रसार प्रत्येक ठिकाणी झाला. कोणता व्हॉट्सअप नाही, कोणतं इंटरनेट नाही, कोणतं मीडिया नाही, पण परमेश्वरने असं अलौकिक कार्य त्या 11 जणांकडून करून घेतलं की पूर्ण विश्वामध्ये देवाचा गौरव त्यांनी करून घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या गावात त्यांना ओळखत नसतील, पण आज प्रत्येक जण या शिष्यांना ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या हातामध्ये गेले? देवाच्या. प्लीज बोला, कोणाच्या हातामध्ये गेले? देवाच्या. म्हणून स्वतःला कोणाच्या हातात द्या? देवाच्या. मग आता देवाच्या हातात द्यायचं म्हणजे नेमकं करायचं काय ते पण समजणं गरजेचं आहे. देवाच्या हातात देणं म्हणजे देवाचं वचन जे काही येतं, आमच्याशी बोलतं, त्याप्रमाणे आम्हाला करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करत जा. देव जे बोलतो ते करत जा. हे पवित्र शास्त्र पुष्कळ गोष्टी दाखवतो आणि काही गोष्टी करायला लावतो. पाहत जा आणि करत जा. शिष्यांनी पण ते केलं. पहिले पाहत बसले. येशू बरोबर ज्यावेळेस होते ना, फक्त काय केलं? पाहत बसले. आणि नंतर परमेश्वर म्हणला आता मी जे सांगतो ते करत जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे हे पवित्र शास्त्र रोज घ्यायचं, हे वचन वाचायचे आणि पाहत जायचं परमेश्वरने काय काय केलं. मग तोच परमेश्वर तुमच्याशी बोलल, आता तुला हे करायचं, ते करत जा आणि देव गोष्टी बदलणार. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, देवाच्या हातामध्ये पडणं म्हणजे परमेश्वर जे दाखवतो ते पाहायचं आणि प्रभू जे सांगतो करायला ते करायचं. येस येस आणि जो हे करणार देव त्याला ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं इथपर्यंत? कळतंय वचन? स्वतःला हातात द्या. म्हणून मी परमेश्वराने माझ्या हृदयात टाकलं का म्हणून बायबल घे आणि म्हण काय सर्व उत्तम आहे, हे जीवन बदलणार आहे, हे ब्लेस करणार आहे, हे तुझं स्वरूप लोकांमध्ये बदलून टाकल. तुझी ओळख कदाचित भांडणं करणाऱ्याची असेल पण येणाऱ्या दिवसात तुला तुझी ओळख प्रेमळपणाची असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला बघून लोक कदाचित पळत असतील पण येणाऱ्या दिवसात तू आला ना, हजारोनी लोकांची गर्दी जमा होऊ लागेल. येस येस. प्रेज द लॉर्ड. यस, पेत्राचा कॅरेक्टर मी पुन्हा सांगतो. तो आला तर लोक काय होऊन जायचे? निघून जायचे, पळून जायचे. पेत्र भांडणं करणार पण ह्याच पेत्राचा जेव्हा राहायला उभा 3000 लोकांचं परिवर्तन झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढंच काय, अंगातून कसला वास येत असेल? माशांचा. कसला? माशांचा. माशांचा. तर लोक लांब राहतात, नको खूप वास आहे. एखाद्या एरियात मासे विकतात ना, आपण त्या एरियातून जात नाही, आपण म्हणतो पुष्कळ वास येतो. ह्याच शिष्यांची कोणी सहभागिता ठेवत नसेल पण ज्या दिवशी ख्रिस्तामध्ये आले, लोक जवळीक साधत असतील, कधी पेत्र आमच्या गावामध्ये येईल, कधी शिष्य आमच्या गावामध्ये येतील आणि आम्ही जाऊन त्यांना भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःला कोणाच्या हातात द्या? देवाच्या. देवाच्या हातात द्या. हे पवित्र शास्त्र तुमच्याकडे. प्लीज तुमची रोज प्रेयर पाहिजे, प्लीज तुमचं वचन पाहिजे. जसं आपण भक्तीला जमतो, आज या सिस्टर्स गाऊन येतात पण राईट पावणे झालं त्या इथं आहेत, स्वतःला कोणाच्या हातात देत आहेत? देवाच्या. आपण पण स्वतःला प्रामाणिकपणे कोणाच्या हातात दिलं पाहिजे? देवाच्या. आणि ज्यांना सेवा करायची, ज्यांना काय करायची? सेवा करायची. त्यांनी तर जास्त प्रामाणिक पाहिजे. जो थोडक्यात विश्वासू आहे त्याला अधिक दिलं जाईल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवा करायची म्हणजे जबाबदारी, सेवा करायची म्हणजे जबाबदारी आहे. आणि जो थोडक्यात विश्वासू असेल त्याला परमेश्वर अधिक देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या हृदयामध्ये देवाचं एक वेगळं स्थान पाहिजे. भक्तीचं रोज जे तुमच्या प्रेयरचा टायमिंग असेल तो चुकला नाही पाहिजे, तुमची प्रेयर मिस नाही झाली पाहिजे. येस. एक स्थान तुमचं पाहिजे. कारण नाही, माझं सकाळचं देवाच्या हातात जाणं गरजेचं आहे, दुपारी प्रभूच्या हातात जाणं गरजेचं आहे, संध्याकाळी देवाच्या हातात जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आपण त्याला टाइम देत नाही, आपण देवाच्या हातात जात नाही आणि आपण आपल्या ताकदीने पळतो, तर तुम्ही किती ब्लेस होणार सांगू नाही शकत. Yes. पण रोज तुम्ही देवाच्या हातात जर पडणारे असताल तर देव रोज तुमच्यामध्ये नवीन नवीन चांगल्या गोष्टी आणत जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कोणाच्या हातात द्या? स्वतःला. देवाच्या. देता का रोज? Yes. किती लोक देतात? किती वेळ? जे देत नसतील ते प्रभूच्या हातात जा आणि जे प्रभूच्या पायापाशी बसतात, प्लीज तुमचा वेळ वाढवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन्हीकडून फटके आहेत. नाही करत तर करा आणि करतात तर अजून करा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जेवढं तुम्ही जवळ जाणार तेवढं तुमचं टेस्ट चांगलं होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, मी पुन्हा सांगतो, जेवढं प्रभूच्या जवळ जाणार ना तेवढं तुमचं आध्यात्मिक टेस्ट लोकांना आवडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि द्राक्षरस बांधल्यानंतर चाखायला कोणाकडे गेला? जेवण कारभाराकडे. आणि तो म्हणला उत्तम झाला. Yes. कसा झाला? उत्तम झाला. जस तुम्ही देवाच्या जवळ जाणार तर लोक टेस्ट करून बघतात कसा आहे द्राक्षरस, कसा आहे. म्हणजे याच्यात अभिषेक किती लोक टेस्ट करून बघतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाड चाललंय, कळतंय का? देवाच्या सहवासात गेल्यानंतर तुमच्यातल्या द्राक्षरसची क्वालिटी चांगली होत जाते. पण तुमचं जर बसणं कमी आहे ना तर क्वालिटी एवढी इम्प्रूव्ह नाही. लोकांना लगेच कळतं द्राक्षरसमध्ये मजा नाही. पण जो जास्त वेळ बसतो त्याची क्वालिटी परमेश्वर इम्प्रूव्ह करतो आणि पिणारा म्हणतो द बेस्ट द्राक्षरस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुमची आराधना असेल, तुमची प्रार्थनेची सेवा असेल, तुमची प्रगटीकरणाची सेवा असेल, तुमचं वचन सांगणं असेल, लोक म्हणतील द बेस्ट द्राक्षरस याच्याकडे भेटतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं कनेक्शन कोणाजवळ आहे? देवाजवळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज जास्त वेळ देवाच्या हातात बसा, कारण जास्त वेळ तुम्ही बसले द्राक्षरस घट्ट घट्ट होत जाणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते कसं होत जाईल? कमी कमी होत जाईल. कमी कमी होत जाईल आणि परमेश्वराला प्युअर वाईन बनवून टाकल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कळतं ना? कारण तो जो चाकणारा होता तो म्हणला सर्वात शेवटी पाणी टाकून देतात. काय टाकून देतात? पाणी टाकून देतात. म्हणजे लोकांना कळतंय का पाणी टाकलेलं आहे? लोकांना कळतं. कळतं. म्हणजे काय? लोकांना अभिषेकाची पारख आहे. आहे. तुम्ही जरी बोलले का माझ्यावर एवढा अभिषेक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार, ज्यावेळेस तुम्ही आराधना करणार, ज्यावेळेस तुम्ही संदेश सांगणार, तो अभिषेक बोलतो याच्यावर किती अभिषेक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाच्या हातामध्ये पडा. कारण जर तुम्ही देवाच्या हातामध्ये गेले तर ते उत्तम द्राक्षस बनवणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणीच परफेक्ट नाहीये, कुणीच पूर्ण नाहीये, पण जर देवाच्या हातामध्ये पडलो तर देव रोज आम्हाला नवीन आकार देणार.
देव आम्हाला परफेक्ट करणार. परफेक्ट आपण होऊन नाही होऊ शकत. देवाच्या हातात मध्ये गेल्यानंतर परमेश्वर आम्हाला शेप देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? समजतंय ना? स्वतःमध्ये कुणी पूर्ण नाही. आम्हाला काय पाहिजे? मार्गदर्शन पाहिजे. काय पाहिजे? मार्गदर्शन पाहिजे. प्रभू मला काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीमध्ये मला राहिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी मला नाही केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी मला धरून राहिल्या पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या सहभागितेमध्ये जाताल त्याच वेळेस देव तुम्हाला पूर्ण करत जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज स्वतःला रोज कोणाच्या हातामध्ये द्या? देवाच्या हातामध्ये. किती लोक फास्टिंग करतायत? करताय उपवास? आपण सांगितलं का प्लीज संडेला पण तुम्ही काय करा? उपवास करा. उपवास करणं म्हणजे कोणाच्या हातात जाणं आहे? देवाच्या हातात जाणं. प्लीज फास्टिंग करा. फास्टिंग गरजेची, कारण त्याद्वारे तुम्ही देवाच्या जवळ जाता. आणि जितकं जवळ जाणार तेवढं द्राक्षरसची क्वालिटी इम्प्रूव्ह होणार. माध्यम आहे, प्रार्थना माध्यम आहे, आराधना माध्यम आहे, वचन माध्यम आहे, सहभागिता माध्यम आहे. ही सर्व माध्यम आहेत कोणाच्या जवळ जाण्याची? कोणाच्या हातात पडण्याची? प्लीज हे तुम्ही करा. ह्याचद्वारे आकार येईल. ह्याचद्वारे तुमच्यातली टेस्ट परमेश्वर चांगली करणार. तुमचा कलर परमेश्वर इम्प्रूव्ह करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा असं व्हावं. संदेश कशासाठी आला आज? संदेश काय आला? का प्लीज स्वतःला माझ्या हातामध्ये. प्रभूने वचन का पाठवलं? कारण देवाला काहीतरी सर्वोत्तम टेस्ट तुमच्यामध्ये बनवायची, माझ्यामध्ये बनवायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज मला इम्प्रूव्ह व्हायचंय, म्हणून रोज स्वतःला आपल्याला देवाच्या जवळ जाणं गरजेचं आहे. देवाचा आत्मा बोलतोय आपल्याशी आणि ज्याला खरोखर वचन टच होतंय, प्लीज मी म्हणतो 2 दिवस 3 दिवस फास्टिंग मध्ये जा, सहभागितेमध्ये जा, देवाच्या बसा. देवाला तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा असेल एक स्तर असेल, पण देवाला अजून एक पुढच्या स्तरावर जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? किती लोकांना समजतंय? निकेदमाची ओळख चांगली होती. त्याला गुरु म्हणलंय, त्याला सरदार म्हणलंय, पण ज्या दिवशी तो ख्रिस्ताला भेटला, देवाने ज्या स्टेटसवर तो होता त्याच्यापेक्षा अधिक पुढे प्रभू निकेदेमसला घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलेलं नाहीये, पण दुसऱ्या पुस्तकात ते कळतं की निकेदेमाचं पण चर्च परमेश्वराने स्टार्ट केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? निकेदम ऑलरेडी चांगल्या पोझिशनवर होता, पण ज्या दिवशी तो देवाच्या संपर्कात आला, स्वतःला प्रभूच्या हातात केलं, डायरेक्ट त्यांनी नाकार केला, समोर उघड नाही त्यांनी केलं, पण नंतर स्वतःला त्यांनी प्रभूच्या हातात दिलं आणि प्रभूंनी त्याचा उपयोग एक मोठ्या मंडळीच्या स्वरूपात केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जर भित्र्या माणसाला निकेदमाचा उपयोग करू शकतो, देव आपला उपयोग नाही करणार का? करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य ज्यांना प्रीचिंग येत नाही, ज्यांना काही घेणं देणं नाही, भांडणं करणार आहेत, देव त्यांचा उपयोग करू शकतो, देव आपला नाही करणार का? करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने त्यांना एवढं ब्लेस केलं. एक टाइम होता का पैसा नव्हता त्यांच्याकडे, पण लोक पैसे आणून कुठे ठेवायचे? पायाजवळ. कुठे ठेवायचे? पायाजवळ. तोच परमेश्वर आपली सर्व स्थिती बदलून टाका. प्लीज स्वतःला प्रभूच्या हातामध्ये द्या. तुम्हाला कसं फायनान्शियली ब्लेस करायचं प्रभूला माहितीये. तुमच्या लेकरांना कशी बुद्धी द्यायची प्रभूला माहितीये. तुमचे कसे नोकरीचे मार्ग मोकळे करायचे प्रभूला माहितीये. तुम्हाला कसं विश्वासू स्थळ मिळून द्यायचं प्रभूला माहितीये. तुमची सेवा जी आहे ती कशी पुढच्या लेवलला घेऊन जायची ही प्रभूला माहितीये. पण ते म्हणतो प्लीज स्वतःला माझ्या हातामध्ये दे. आपल्या ताकदीने करशील, नाही करू शकणार तू जास्त, करशील पण तितक्या लांब नाही पळणार. पण जर तू स्वतःला देवाच्या हातामध्ये देणार आहे, म्हणजे तू वचन वाचणार आहे, प्रार्थना करणार आहे, उपवास करणार आहे, देवाचा भय धरणार आहे, तर देव तुला पुढे घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाच्या हातामध्ये या. आपली जी सहभागिता आहे ती अधिक देवासंगती वाढवा, म्हणजे प्रभू तुम्हाला ब्लेस करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वादा अगोदर वचन येतं. हे वचन देवाने तुम्हाला पाठवलंय. आज का पाठवलं मला माहित नाही. कोणी आपल्या लाईफ मध्ये कुठं स्ट्रगल करतंय हे प्रभूला माहितीये, पण देवाला त्याच्यातून बाहेर काढायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण उभा राहूया, प्रार्थना करूया. हे प्रभू तुझे आभार मानतो प्रभू, तुला धन्यवाद म्हणतो माझ्या परमेश्वर. का प्रभू जसं आज तुझं वचन तू पाठवलं का स्वतःला माझ्या हातामध्ये दे. आणि प्रभूच्या हातात देणं म्हणजे प्रार्थना अधिक करणं, अधिक आराधनेला बसणं, अधिक उपवास करणं, अधिक पवित्र शास्त्राचं मनन करणं, अधिक सहभागितेमध्ये राहणं. पित्या फादर मी आज मागे प्रभू त्या कुंड्याच्या पाण्याप्रमाणे मी घराच्या बाहेर आहे माझ्या परमेश्वरा, पण तू म्हणतो का तुझं स्थान बाहेर नाहीये, तुझं स्थान त्या मेजावरच आहे, तुझं स्थान त्या मेजावरच आहे. त्या मातीला परमेश्वर म्हणतो का तू कदाचित पायाखाली येते, पण ऐक तुझं स्थान पायाखाली नाहीये. तू एखाद्याचे नेत्र बनू शकतोस, तू एखाद्याला मार्ग प्रगट करू शकतोस. तुझं स्थान ते नाहीये, तुला वेगळ्या स्थानात मी निवडलेलं आहे.
पण तुला स्वतःला माझ्या हातामध्ये द्यायचं. Yes, Lord. तुझ्या व्यक्तिगत जीवनात तू स्ट्रगल करतोयस, Yes, Father. अभ्यासामध्ये तू स्ट्रगल करतोय, Yes, Jesus. ऐक, तुझं ते स्थान नाहीये. Yes, Father. मी माझ्या परिपूर्णतेत तुला बनवलं, ज्ञानाचा उगम माझ्याकडून आहे. Yes, मी Jesus. तुला कसं मागं ठेवणार? Yes, Lord. प्लीज स्वतःला माझ्या हातामध्ये दे. माझ्याद्वारे तुझी बुद्धी विकसित होईल, Thank you, Jesus. तुझा अभ्यासा गोडवा परमेश्वर निर्माण करणार, Yes, Lord. तुझी स्मरणशक्ती परमेश्वर चांगली करणार. प्लीज स्वतःला प्रभूच्या हातामध्ये दे. कदाचित तुला स्थान नसेल, लोक तुला मूर्ख म्हणत असतील, Yes. तुला कोणतं व्हॅल्यू नसेल, लोक Yes, तुला Lord. मोजत नसतील, पण ते म्हणतो ऐक, तुला सर्वोत्तम बनवल मी. Yes, Jesus. लोक तुझ्याकडे येतील, तुझ्याशी बोलतील, तुला गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करतील, तुझ्या बिना त्या गोष्टी अधुऱ्या असतील. Yes. तुला मला काहीतरी बनवायचं, Yes, Jesus. मी तुला निर्माण केलं. कदाचित तुझं घेणं कोणाला नसेल, पण मी सर्व समर्थ परमेश्वर तुझ्या बाजूने उभा राहणारा Yes, देव Lord. आहे. मला काहीतरी करायचं तुझ्या जीवनामध्ये. प्लीज बाहेर पड, Yes. बाहेर पड. Yes. तुला वाटतं का कोणी नाहीये, मी मागे राहणार, मला कोण आहे साथ देणार, मला कोण आहे पाहणार? नाही, देवाने तुला निर्माण केलं. जगिक नातं किती साथ देईल मला माहित नाही, पण तो परमेश्वर म्हणतो का मी तुला निर्माण केलं, मला काळजी, मी तुझी प्लॅनिंग केली भविष्याची. का निराश होतोस? स्वतःला माझ्या हातामध्ये दे. एकटं विचार करून काही नाही होणार, निराश होऊन काही नाही होणार, पण प्लीज स्वतःला प्रभूच्या हातामध्ये दे. Thank you, परमेश्वर काहीतरी वेगळं करल, परमेश्वर Thank you. सर्वोत्तम करणार आहे. देव तुझा स्वरूप बदलून टाकल. शिष्यांची ओळख नव्हती, Yes. शिष्यांना कुणी ओळखत नव्हतं, पण ज्या दिवशी ते प्रभूच्या हातामध्ये पडले, Thank you, देवाने अलौकिक कार्य त्या शिष्यांमध्ये केलं. तोच परमेश्वर आज इथं आहे, तोच परमेश्वराचा अभिषेक इथं वाहतोय, तोच परमेश्वर आज स्पर्श करतोय. इवन जे टीव्हीवर पाहताय, प्लीज या प्रार्थनेला सहमत व्हा. देवाचा आत्मा या प्रार्थनेद्वारे टीव्ही माध्यमातून या क्षणी बोलतोय तुमच्याशी. सिस्टर, विश्वास ठेवा, Yes. लॉर्डला काहीतरी अलौकिक करायचंय, Thank you, Lord. तुमचं स्थान बदलायचंय, तुमचं व्हॅल्यू प्रभूला वाढवायचंय. येस, तुमचं व्हॅल्यू नाहीये, आज तुमचं काही इज्जत नाहीये, पण ते म्हणतो ऐक, मी तुला निर्माण केलंय. Thank you. यासाठी नाही का तुला लोकांनी नावं ठेवावे, Yes, Father. पण यासाठी का 4 लोकांनी मोठ्या सन्मानासहित तुझं नाव घ्यावं. Yes. आपला विश्वास मोठा कर. देवाचा आत्मा तुझ्याशी बोलत आहे. तुझी वेगळी ओळख मला निर्माण करायची. स्वतःहून ताकदीने करशील, काही हाती येणार नाही, तू मस्त करशील, सर्व विस्करून जाईल, पण देवाच्या हाताने जे घडलं जातं ते कधी विखरलं जाणार नाही. देव जे तयार करतो ते कधी उद्ध्वस्त होणार नाही. देव ज्याला मार्ग दाखवतो तो कधी अपयशी होणार नाही. प्लीज स्वतःला प्रभूच्या हातामध्ये दे. परमेश्वर काहीतरी अलौकिक करणार आहे. हो, थँक्यू जीसस. आम्ही प्रार्थना करतो, Yes. हे वचन फक्त यांच्या पुरतं नको असू दे. Yes. अप्पा, हे जमिनीत गाडणारे बनू देऊ नको प्रभू, हे रुमालात बांधणारे बनू देऊ नको प्रभू. Yes, Jesus. आलेल्या वर्षाचा रेमा हे लोकांना वाटू देत पिते, Yes, Lord. लोकांना वाटू देत प्रभू. Yes, Father. जर कोणी खिन्न व्यक्ती त्यांना भेटे, Thank you, Jesus. निराश व्यक्ती त्यांना भेटेल माझ्या परमेश्वर, Thank you, Lord. त्यांच्याद्वारे ही वार्ता लोकांना कळू देत पिते. अरे Father. का देव तुमचा द्राक्षरस बनव, Yes, Father. देव त्या मातीचा अलौकिक गोष्टी बनवणार आणि देव त्याचा गौरव करून घेणार. धन्यवाद. फार सर्व गौरव तुला देतो Yes, Lord. आणि प्रार्थना तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो.